Do ba 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 do do ba do boo do a boo ba do ba do boo boo ba do a do ba do ba do a do ba do ba do 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 a do ba do ba do a do ba do ba do ba do ba do. हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि स्पेशल काहीच नाहीये. तर पारसने काही गिफ्ट नाही आणलंय. गेल्या वर्षी जे मला आणलं होतं ते इरावर खपवलं होतं. तर मम्मी पप्पांच्या स्वागताची तयारी केली. हे छोटंसं डेकोरेशन केलंय आणि बाहेर अशी फुलांची रांगोळी काढली. इराने लिहिलंय वेलकम आई बाबा. लिफ्टच्या बाहेर छोटीशी रांगोळी काढली. तो मम्मी पप्पांना यायला 15-20 मिनिट आहे. तर तेवढा वेळ आम्ही थांबू नाही शकत म्हणून म्हटलं चला आमचा चहा तरी घेऊन टाकू. त्यांच्यासोबत पुन्हा घेऊ. मम्मीचा काय उपयोग आहे बघा. नाक ओपन असतं मास्क मध्ये. अगं नाकातून श्वास होतो ना. नाही ग, मी सोडत नाही तेवढा वेळ. पण मग तरी मम्मी के फटते. कसं उठलं काय बघ, कसं उठलं लगेच. किती गार झोप येत होती, लगेच उठली. आली आई, वापस आली. आईचा आवाज बदलून गेलाय ना बेटा, आवाज बदलून गेला. मम्मा म्हटली तू फिरून आली ना, क्वारंटाईन करते म्हणे तुला, जवळ जवळ. छोटस आहे ते. 2-3 महिने अजून थोडस फॉलो करावं लागेल आपल्याला. हो की नाही गैर जिजू? कसं बघते माझी शोन. मी घेत नाही का बाई तुझ्या बच्चूच्या पप्पे, जास्त घाबरू नको. जिजा आणि इरा दोघांना डॉक्टरांना दाखवलं. इराला खोकला आणि जिजाला उलट्या. तर मम्मी पप्पांनी शॉपिंग करून आणली आमच्या सगळ्यांसाठी. तर ती दाखवते मम्मी माझ्यासाठी. हां, थँक्यू. माझ्याकडे नव्हती साऊथ इंडियन साडी. हा इराचा ड्रेस, हा पिलूचा ड्रेस, हे तुमचा मॅचिंग सेट जिजा. हां, जिजाचा. हा परत पिलूला एक छान सुंदर छोटासा अन्नप्राशन. हां, तेव्हा करू आपण. अन्नप्राशनला हा घालून घ्यायची. चालेल. आणि आता माझ्या पिलूला सध्या घालू शकते. हा तुझ्यासाठी. हा नेहाचा आहे. नेहा साडीसारखं घालू शकते. हे तुम्हाला गिफ्ट. अरे वा, केरळाचं. वाव, मस्त आहे. एक हत्ती पाहिजे होतं, छोटस पिल्लू पाहिजे हा, होतं. ते जिजा चुकलं झाली आमचं. असेल. इराज लक्षात राहिली, जिजा कुठे लक्षात नाही राहिली. बरीच शॉपिंग केली ना आई बाबांनी आपल्यासाठी. वा 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 वा. तर ह्या कपड्यांसोबत साड्या पण आणल्या मम्मीने. एक धुळ्याच्या मम्मीला, एक नेहाच्या मम्मीला, एक स्वतः मम्मीला, एक मला, दुसरी मला, तिसरी मला. एक वेळेला सगळ्यांना शाली आणल्या त्या. हो, छान शाली. हिमाचल ट्रिपला आय थिंक. तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर इथे माझी पूजा झाली, छोटीशीच मांडली, फार काही तयारी नव्हती म्हणून छोटीशी पूजा. अभिषेक झाला आहे महादेवांचा आणि एक नैवेद्य दाखवले. तर काल मम्मी पप्पा आले ट्रिपवरनं. हे त्यांचे ट्रिपचे कपडे आहेत. तर तेच सकाळपासून मशीन लावतो आम्ही. तर बाकीचे वाळलेत, आता हे पुन्हा टाकलेत आणि अजून 1-2 राऊंड लावायचे. आणि इकडे बॅग्स वगैरे पण पुसून झालेले आहेत. तर आता तेच वाळले की इस्त्री वगैरे करू. आणि इकडे व्हाईट कपड्यांची पण लॉन्ड्री झाली. तर आम्ही आता पप्पांच्या बर्थडेसाठी आलो. आणि उपास असल्यामुळे केक खाता येणार नाही म्हणून कलाकड आणलाय. मग दोघी जण बाबांना गोड खाऊ घाला. पिल्याला लवकर बरं कर, आजारी पडू देऊ नको. सध्याला प्रत्येक बॉल विकेट पाहिजे आता. ये जिंकलो. सध्या असताना इंडिया जिंकल्यास. पप्पाजी त्याला स्ट्रोलरमध्ये घेऊन चालले बाहेर फिरवायला आणि थोडं ऊन दाखवायला. जजमेंट येत नाही पप्पांना स्ट्रोलरचं. कारण ते खूप जुनं आहे ना, इराचं स्ट्रोलर आहे. लॉक झालेलं आहे. गोपी जाते का पटकन. आणि आमच्या इथे बाल्कनीत कबुतरांनी अंडी दिली आणि मी जशी प्रेग्नंट इथे तशी अंडी दिसत आहेत, बच्चू दिसतात. ते बच्चू थोडे मोठे झाले का उडून जातात कबुतराचे पिल्लू आणि पुन्हा अंडी देतात. हे असं चाललंय. ते अंडी मला बाजूला ठेवावीशी वाटत नाही. चला बाबा, त्यांचं घर झालंय पण आमचं AC चं जे कॉम्प्रेसर आहे पूर्ण खराब झालं.
माझी मम्मा त्रास देते, लवकर घेऊन जा मला पण, असं म्हणते ती. हे बघ. या दुसरं बाळ होय कोणतं गाणं ते धुरंधर मधलं. हॅलो माऊ, हाय Do da do da do da do पिलू, da do da do da गुड मॉर्निंग. do da do स्माइल प्लीज. a do हसा. da do हो. a do da do. हॅलो. तर आज सायंकाळी जिजाचे 2 संस्कार आहेत, निष्क्रमण आणि जातकर्म संस्कार. तर निष्क्रमण संस्कार म्हणजे बाळ पहिल्यांदा जेव्हा बाहेर पडतं, पण आमचं बाळ ऑलरेडी बाहेर पडलं आहे, कारण वॅक्सिनेशन आणि बऱ्याच गोष्टींसाठी बाहेर आम्ही तिला नेलं आहे. पण म्हटलं गावी मला जायचं आहे माहेरी काही दिवसात, अजून फिक्स नाही आहे. तर मग त्याआधी हा संस्कार करून घेऊ. आणि जनरली 3रा महिना लागल्यावर निष्क्रमण संस्कार करतात. तर आता 3रा महिना लागला आहे, तिला 2 महिन्याची पूर्ण झाली आहे. आणि जातकर्म संस्कार हा जन्मानंतर केला जातो, म्हणजे त्यात मधाचं आणि सुवर्णाचं चाटण वगैरे देतात. पण आम्ही जनरली ते चाटण देणार नव्हतो, पण छोटूसं असं जस्ट दुधामध्ये सोनं उगळून आम्ही तिला देणार आहोत, अगदी छोटंसं नावाला फक्त, नामात्र म्हणून. आणि घरात प्रचंड पसार आहे आणि आज आमच्या कामाला मावशींनी सुट्टी टाकली आहे, त्यामुळे सगळा काही लोड माझ्यावर आलेला आहे. इराला इकडे झोपवलंय, आणि हा किचनमध्ये पसारा पडला, एवढी भांडी धुवायची आहेत, झाडू फरशी करायचं आहे, आणि पितळी भांडी पण आता सगळे धुवायला काढायची, कारण मला पूजेसाठी लागते. आणि इकडे आजच लोणी पण कढवायचं आहे. हा पसारा आहे आज इराचा पण, तो पण आवरायचा आहे. आणि पिल्लूचं पण सगळे आंघोळ वगैरे सगळं करायचं आहे, मालिश आंघोळ. कसं होणार आहे बाबा एवढं सगळं? तू मला हेल्प करशील का? दुपारी छान झोपून राहा Da do आंघोळ da do करून. da do da do da do da do da do do da do 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 a do da do da do 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 da do a do da do da do a do da do da do 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 a do da do da do a do da do da do da do da do a do da do da do a do da do da do da do a do da do da do do da do da do a do 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 a do da do da do a do da do da do 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 da 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 do do da do 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 a do da do da do 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 da do a do a do da do da do a do da do da do I do da do da do do da do da do I do 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 I do da do da do I do da do da do 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 I do da do da do 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 da do. आता वाजले सायंकाळचे 4:45. इरा ट्युशनला गेली आहे, जिजा झोळीत झोपली आहे. माझंही घरातलं सगळं आवरून झालं. आता राहिली आहे छोटीशी पूजेची सजावट. पिलूला सुवर्णप्राशन करायचं आहे, त्यासाठी माझं जे ब्रेस्ट मिल्क असेल त्याच्यात मी सोन्याची अंगठी उकळून घेणार आहे. तर त्यासाठी उकळत्या पाण्यात हे सगळं टाकलं आहे, चांदीची वाटी आणि सोन्याची अंगठी.
आणि हे काय म्हणतात त्याला सांधन का काहीतरी म्हणतात, तर ते स्वच्छ धुवून घेतले आणि थोडं उकडलेलं पाणी त्यावरती टाकणार, यावर उकळून घेणार आहे. इकडे पूजा पण मांडली आहे आणि बेबी पण तयार आहे, पप्पा पण आलेत. चला आता पूजेला बसायचं. किती गोड दिसते टिकली माऊली. नेत्रयोः उदकोपसपरशः दोघांनी पण डोळ्याला पाणी लावून घ्या. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत पुण्डरीकाक्षं सहायाभ्यन्तर शुचिः सर्वं शुचिः सर्वं शुचिः. जिजानाम्नीं कन्या, आपल्या स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा आहे दोघांनी पण. आत्मना श्रुती स्मृती पुराणयुक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम. आपण आज जो संस्कार करतो आहे तर 16 संस्कारांपैकी चौथा संस्कार म्हणजे जातकर्म आहे. त्यानंतर 5वा संस्कार हा नामकरण आहे आणि त्यानंतर 6वा संस्कार म्हणजे निष्क्रमण आहे. तो आहे 4था आणि 6वा असे हे 2 संस्कार करत असताना आपल्याला पंचांग कर्म शास्त्रामध्ये करायला सांगितलेलं आहे. ओम सविता सूर्यनारायणाय नमो नमः. ताम्हामध्ये फूल घेऊन द्या, हात जोडून सूर्य आणि चंद्र देवाचं स्मरण करा. ओम जो देवेभ्यातपती जो देवानां पुरोहितः अक्षरा होऊन द्या. कार्यारंभी अक्षतां समर्पयामी. त्यानंतर पुन्हा थोड्याशा अक्षरा घ्यायच्या. तू पण मंत्र म्हणू लागते का गुरुजींना? त्रयी सांख्यम योग पशुपतिमतं वैष्णवमिति प्रभिन्ने प्रस्थाने परिमितमद पथ्यमिति च. आयुष्यं वर्धते नित्यं मंगलं सुख संपदां. गोप श्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा उक्षणम् अतरनिराञ्जनं कार्यो यथा वै शुभकर्मणि. तर जिजाला आपल्याला सुवर्णाचं चाटण द्यायचं, त्यासाठी मी हे ब्रेस्ट मिल्क काढले आणि त्यात ना मात्र छोटंसं म्हणजे अगदी तूप टाकलं, गाईचं तूप, आणि इकडे मध आहे आणि हे सोन्याची अंगठी. तर हे उघडून घ्यायचं. हे सगळं बॉईल करून घेतलंय. आरती करितो प्रेमे देवाला देवाला भावे देवाला सच्चिदानंदे रूप पाहुने आनंद झाला हो. करपूरगौरं करुणावतारं गंगाधरं गिरिधरहारं गदावदन्तं हृदयारविन्दे भवं भवानि चैतन्यमामि कर्पूरपूरेण मनोहारेण सुवर्णपात्रोदकमंसेन प्रदीप्तवादगंगतेन निराञ्जनन्ते जगदीश कुर्यात् आरती. जल हे शीतलीकरणं देवलार्ति द्या देवताभिवंदनं महायोगिराजवंदनं आत्मरक्षणार्थतमाभिवंदनं. आपण आरती घ्या, बाळाला आरती द्या. इतरत्रतः सर्वत्र वंदनं. नाना सुगंध पत्राणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया देव गृहाण परमेश्वर. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. जातकर्म संस्कार झाला. आता निष्क्रमण संस्कारासाठी पिल्लूला मंदिरात घेऊन चाललो, सोसायटीच्या मंदिरात. हो, आधी चाललंय पण आज ऑफिशियल. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, सीता मैया की जय, अनुज लक्ष्मण भगवान की जय. प्रार्थना पूर्वक नमस्कारां समर्पयामि.
चला आपण हे 2 संस्कार झाले. पहिला एक संस्कार झाला छान मस्त व्यवस्थित, आणि आनंद असा आहे की हे आजकाल लोक करत नाही आहेत. आपण हे करतायत त्याच्याबद्दल मला फार आनंद आहे. खूप छान मस्त. हॅलो गर्ल्स. तर माझ्या मैत्रिणी मला भेटायला आल्या आहेत. हे बघा हिने आधीच केस मुखच. हॅलो. आणि इकडे बच्चा कंपनीची पार्टी चालली आहे, मॅगी पार्टी. हॅलो बच्चा कंपनी, से हाय. मावशीला आणि जिजाला भेटायला आलेत सगळे. दूध गेलं. तू तर इथेच होती ना. काय बोलू, मला काहीच बोलायचं नाही, मला ऐकायचं आज मला माझ्या मैत्रिणींचा मधुर आवाज ऐकायचा आहे. चला आम्ही इकडे चहा ठेवलाय, दूध नंतर पुसू इकडचं, आधी चहा पिऊन घेऊ कारण मला तलप लागली चहाची. चला ते दूध आवरायचं राहिलंय, ते नंतर गायत्री आवरणार. तुला आवडते साय टाकू तुझ्या बापरे. जागा मिळाली थोडीशी. खेळत मी पण आहे. तू कुठे गेम मध्ये? नाही रे, तू पोरं सांभाळ. नाही मी नाही सांभाळणार पोरं, मला पण घ्या. मस्त पडू दे ना, तू सिस्टर आहे ना. नाही तू सिस्टर आहे. What are you doing, Purvansh? Just showing everyone my older magnetic house cube, which has flying things either. If we broke this, it'll look like a chick and it'll fly away. Oh wow. तुम्ही काय करताय? काय करताय तुम्ही? बाळाचे डायपर चेक करते. बाळाने पॉटी आणि या पुरुने तर हे दाखवलंय. पुरू दाखवते. दाखवलं त्याने. I do